मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याने मागील काही दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बेकायदा इमारतीवर कारवाई मोठ्या प्रमाणावर होत आहे। तर कायदेशीर नोटीस बजावून कारवाई करत असल्याचा दिखावा नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिक्रम विभाग करत आहे। ऐरोली सेक्टर 3 मध्ये गामी नामक व्यावसायिकाने आपल्या दुकानाच्या बाजूला असणारी रिकामी जागा ही स्वतःच्या ताब्यात घेत अनधिकृत नवीन गाळा उभा केला आहे। या दुकानदाराला नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयाने 53 ची नोटीस ही मागील महिन्यात बजावली असून 1 महिना उलटून गेला तरी कारवाई होताना दिसत नाही। शिवाय गाळ्याच्या मागील बाजूस महावितरणची विद्युत डीपी असून अंधळे विद्युत प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीये। नमस्कार, मी प्रशासन सारे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण ऐरोली सेक्टर 3 या ठिकाणी अशी एक म्हण आहे, बटालगिरी बोसरी आणि बट हातपाय बसेल अशी म्हण बघितली या ठिकाणी अवगत होताना दिसते। आज या ठिकाणी ऐरोली सेक्टर 3 मध्ये मार्केट आहे। मार्केट जर बघितलं भव्य प्रमाणात या मार्केटमध्ये एका गाळ्याची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 करोड आहे। त्याचं भाडं बघितलं तर 40 ते 60 हजार या इथपर्यंत आहे। परंतु मागे जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना किंवा कोणत्याही प्रकारची माहिती नाही, तर प्रशासनाला फसून या ठिकाणी गाळा रातोरात बांधण्यात आलाय। जर बघितलं तर पाठीमागे गाळा देखील जो बांधण्यात आला रात्रीमध्ये कोणत्याही प्रकारची सूचना नाही, काही नाही। तसंच बघितलं तर पाठीमागच्या बाजूस या ठिकाणी MACB आहे। MACBचं जे आहे ते डीपी आहे ती कव्हर करून या ठिकाणी गाळा जो आहे तो बांधण्यात आलाय। प्रशासनाने या ठिकाणी 7 तारखेला नोटीस दिली। 7 तारखेला नोटीस दिल्यानंतर महिनाभरात कोणत्या प्रकारची कारवाई करतात त्यासाठी बघावं लागेल। आज बघितलं मार्केटचा परिसर हा मोठा असून जवळपास एका गाळ्याची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 करोड किंवा 70 ते 80 लाख रुपये आहे। परंतु अशा परिस्थितीत जर असा रातोरात कारभार हे व्यापारी करत असतील तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई प्रशासन करते यासाठी बघावं लागेल। याविषयी ऐरोली सेक्टर 3 मधील व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या गाळेधारकाला बांधकाम करण्यासाठी विरोध केला होता। परंतु भावेश पटेल गामी या गाळेधारकाने पैशाच्या जोरावर एक रात्रीतून बेकायदा गाळा उभा करण्याची पायमल्ली केली आहे। ऐरोली सेक्टर 3 मधील अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या विभाग कार्यालयाला हा गाळा का दिसत नाहीये किंवा काही आर्थिक व्यवहार झाल्याने या व्यावसायिकावर अतिक्रम विभागातील कर्मचारी कारवाई करत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे।